संजय सोनवणे, मी तुमच्याकडे येतो कारण जितेंद्र आव्हाड यांनी श्रीमंत कोकाटे यांनी काही मुद्दे मांडले, त्याचं उत्तर मी तुमच्याकडून घेणार आहे. मी संभाजी भगत तुमच्याकडे येतो. शिवाजी महाराज मांडताना खालच्या म्हणजे एकदम तळागाळात मांडताना तुम्हाला काही फिलिंग्स असतील की खरा शिवाजी कोण होता, तुम्ही त्याच्यावर अभ्यास केलेला आहे. शिवाजीराजांचा इतिहास, संभाजीराजांचा इतिहास हा चुकीचा लिहिला गेला. अर्थात म्हणून तर मला नाटक करावं लागलं ना. शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मॉलला हे त्याच्यासाठीच आजपर्यंत जी नाटकं झाली ती इतिहास दाबण्यासाठी झाली आणि पहिल्यांदा खरा इतिहास सांगण्यासाठी आम्ही नाटक केलं. तर मला मुद्दा वाटतं की आता ही चर्चा चालली ना, ह्याच्या एक बेसिकमध्ये पण जाण्याची गरज आहे. महापुरुषांच्या बदनामी होते त्याची नेमकी प्रोसेस काय असते किंवा का होते. मला वाटतं की जगातले कोणतेही सत्ताधारी जे पुरोहित असतात, आपल्या भारतामध्ये ब्राह्मणिकल पॉवर आहे, कल्चरमध्ये संस्कृतीमध्ये ब्राह्मणी सत्ता आहे. आणि ही ब्राह्मणी सत्ता काय करते की ज्यावेळेला तळागाळातून एखादा महामानव उभं राहण्याची शक्यता असते तेव्हा ती पहिल्यांदा त्याला दुर्लक्ष करतात, नंतर त्याला पारितोषिकं देतात आणि या सगळ्यातून जर जमलं नाही, म्हणजे आला नाही ताब्यात, तर मग ठार करतात. आणि ठार न करता आला तर नैसर्गिक मृत्यू होतो, पण मग मृत्यूनंतरच्या मर्डरची तयारी करतात. आणि तो मर्डर फार डेंजरस असतो, कारण तो महामानव तळागाळातून आल्यामुळे प्रचंड समाजामध्ये त्याला ताकद असते, सामाजिक ताकद असते त्या प्रतीकाला. आणि मग हे ताकदवान जे प्रतीक आहे, या ताकदवान प्रतीकाला ते स्वीकारतात मृत्यूनंतर. कारण बाबासाहेबांच्या बाबतीत बोलत होतं की डेड आंबेडकर इज डेंजरस दॅन अलाव आंबेडकर. तर मृत्यूनंतर मग काय करतात की ते प्रतीक स्वीकारतात आणि स्वीकारून त्याला आपली मूल्यव्यवस्थेचं इंजेक्शन देतात सत्ताधारी. आणि मग ते लक्षातच येत नाही की अरे 300 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांचा इतिहास अशीच होते का. तर ही जो आमूलाग्र बदल होतो, तर मग ते एक मोठी झुंड असते ती. ह्याला मी म्हणतो की कल्चरल क्राईम करणारे क्रिमिनल्स, सांस्कृतिक गुन्हेगार असतात हे. पण हे एकच नसतात, हे पिढ्यानपिढ्या हे चाललेलं असतं काम. एक पिढी एका ठिकाणी आणून ठेवते, दुसरी पिढी तिथून उचलून पुढे आणि त्या महामानवाचा पूर्ण स्वरूप बदलून तो असाच होता का अशी शंका यावी इतपत त्याचं स्वरूप बदलून टाकतात. तर आपल्याकडे सगळे पण नाही, याच्यामध्ये एक मुद्दा असा तो मी जवी यांना विचारतो की पिढ्या जेव्हा ही माहिती पुढे जाते, म्हणजे सांस्कृतिक ज्या प्रकारे त्यांना जसा इतिहास पाहिजे तो तसा इतिहास पुढच्या पिढीला देताना बहुजन वर्गातली जी पिढी आहे, जो खरा इतिहास मांडणारी पिढी आहे, त्याचं कर्तव्य नाही आहे का की हा इतिहास, जो सत्य इतिहास आहे तो लोकांपुढे आणायचा. यासाठी तुम्हाला मी एक जनमानसातली एक म्हण किंवा एक वर्षातलं एक समज सांगतो की असं समजलं आहे, म्हटलं जातं की बामणा घरी लिहणं. आता बामणा घरीच फक्त लिहणं होतं, त्याच्या पलीकडे लिहिण्याची प्रक्रिया इतर लोकांमध्ये नव्हती. ते लेखणीच त्यांच्याकडची हिरावून घेण्यात आली होती. म्हणजे काही हजारो वर्षापूर्वी लेखणी त्यांच्याकडे होती, पण ती नंतरच्या काळामध्ये लेखणी त्यांच्याकडून हिरावून घेण्यात आली आणि लिहिण्याचं काम हे फक्त ब्राह्मणानेच केलं होतं. आणि त्यामुळे ते लिहिताना ब्राह्मणाने म्हणजे ब्राह्मण्य कसं आपल्याला समाजावर लादता येईल हा त्यांनी प्रयत्न केला आहे. मी खरं सांगतो आणि त्याच्याबद्दल मला काही वाईट वाटत नाही की आता आव्हाडांनी ज्या पुस्तकाचा उल्लेख केला किंवा ज्या लेखकाचा उल्लेख केला ते पुस्तक मी वाचलं नाही आणि मला वाचावं असं वाटत नाही की ते वाचल्यामुळे माझं काही अडलेलं सुद्धा नाही. कारण मला माहिती आहे ही माणसं काय लिहितील, जे मी पुरोगृह दूषित आहे असं मला म्हणत नाही मी, परंतु हे जी लिहिण्याची पद्धत काय असेल, कशा प्रकारचे लिहितील हे मला माहीत आहे. त्यामुळं ज्यांच्या हातामध्ये लेखणी काल नव्हती आज ते लिहित आहेत, ते लिहित असताना ते पाहतात की काल जो इतिहास लिहिला गेला आहे तो इतिहास नक्कीच खोटा होता हा त्यांचा समज झाला आहे. आणि जवी माझा थेट प्रश्न आहे की तुम्ही जर वाचलंच नाही, तुम्हाला इतिहास माहितीच नसेल, त्या कुणी चुकीचा इतिहास लिहिला आहे, हे जर कशा पद्धतीने चुकीचा इतिहास लिहिला हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही जो खरा इतिहास आहे किंवा खरी माहिती आहे ती लोकांपुढे मांडणार कशी. मी मुद्दा म्हटलं, मी पूर्वगृह दूषित पद्धतीने नाही म्हणत मी मुद्दा तुम्ही वारंवार एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा की सर्वच ब्राह्मण चोर आहेत किंवा वाईट आहेत असंही नाहीये ना, असंही म्हणणार नाही. मग मला सांगा की आंबेडकरांबरोबर अनेक ब्राह्मण होते, शिवाजी महाराजांबरोबर अनेक ब्राह्मण होते. मग त्यावेळेला जो इतिहास मांडताना ते जे ब्राह्मण होते त्यांची जबाबदारी होती की दुरुस्त करण्याची, की जे बहुजन वर्गातले विचारवंत होते, मोठी लोक होते, जागीरदार होते, त्यांची जबाबदारी होती. पण तो लिहिला गेला नाही. जबाबदारी त्यांची होती, परंतु ती जबाबदारी पूर्णत्वाने त्यांनी पार पाडली नाही.
आणि पार पाडली नाही तर हे सगळं एकाच 10 वर्षामध्ये 25 वर्षामध्ये झालं पाहिजे अशातलाही भाग नाही. त्यांनी ती केली नाही ते आता करतील, पुढे करत राहतील. ही प्रक्रिया चालू राहील. म्हणजे त्यांनी केली नाही म्हणजे ते फार मोठे गुन्हेगार अशातला भाग नाही. ही प्रक्रिया पुढे चालूच राहील. त्यामुळं वाचलं पाहिजे ह्याच्यामध्ये म्हटलं, जो समाज वाचतो तो वाचतो हे मलाही माहिती आहे. परंतु तरीसुद्धा काही लोकांच्या बाबतीमध्ये हे जे काय लिहिणार आहेत हे आपल्याला माहिती आहे. तर शिवाजी महाराजांसारखी दाढी केली म्हणजे ते पण शिवाजी महाराज आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की ज्या वेळेला पुरंदरे हे सगळं सांगत होते त्यावेळेला तुम्ही काय करत होता? मी माझ्यापुरतं म्हणा तर मी निग्लेक्ट करत होतो. नाही, तुम्ही तुम्हाला म्हणत नाही, पण तुमच्यासारखे काही विचारवंत होते, एवढं सगळं डोळ्यासमोर घडत असताना. विलासराव, जी यंत्रणा असते ना, पुरंदरे ज्यावेळेला लिहित होते त्यावेळेला प्रकाशन संस्था आमच्या नव्हत्या. त्यावेळेला आमची माणसं जसं की आता आव्हाड बोलत आहेत किंवा श्रीमंत बोलत आहेत, आमचे माणसंच नव्हते ना कुणी अभ्यास केलेली. प्रकाशन संस्था नव्हत्या, त्यांच्याकडे स्टेज, त्यांच्याकडे प्रकाशन संस्था, त्यांच्याकडे लिहिणारे आणि त्यांचे परीक्षा लिहिणारे पण पेपरमध्ये तेच. चला ठीक आहे, आणि आम्ही ठीक लिहिलं, तर आमच्याची नोंद कोण घेणार? ठीक आहे, समजा मी ठीक लिहिलं आहे. तर महापुरुषांची माझी नोंद बदनामी कोण कोणी घेणार? केली, कशी झाली या विषयावर मी चर्चा करतो. मी आता संजय सोनवणे यांच्याकडे जातो. सोनवणेजी, खूप महत्त्वाचे मुद्दे जवी पवार आणि संभाजी भगत यांनी मांडले आणि श्रीमंत कोकाटे यांच्या प्रश्नांना तुम्हाला उत्तर द्यायचं आहे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचं आहे. आता मला सांगा की स्वतःच्या आईच्या संदर्भात अशा प्रकारचं वक्तव्य एखाद्या कथेमध्ये, कादंबरीमध्ये किंवा नाटकामध्ये येतं आणि ते स्पेसिफिक या सगळ्या संभाजी ब्रिगेडला वाटतं की ते मराठ्यांच्या विरोधात आहे. जितेंद्र आव्हाड जे आहेत त्या चांगले अभ्यासू आहेत, ते राजकारणी आहेत, त्यांनाही असं वाटतं की हा सगळं चुकीचं आहे. तुम्ही जो खुलासा करताय की असं नव्हतं, ते कशाच्या आधारे? मला एकच गोष्ट इथे म्हणायची आहे की जर मराठ्यांच्या संदर्भात नाही, सर्वांच्या संदर्भात जर आहे तर मूळ वाक्य बदलायची गरज काय? ते तसंच ठेवून ही सर्वांची बदनामी झाली असं म्हटलं असतं, मग ते ब्राह्मणांची बदनामी, कारण ब्राह्मणही सरदार त्या काळात होतेच, जसे बहुजनही सरदार भरपूर होते, मराठाही सरदार भरपूर होते. मला असं म्हणायचं आहे की आपण काय करतोय की ब्राह्मणांनी चुकीचा इतिहास लिहिला आहे का? बराचसा लिहिला आहे. उदाहरणार्थ चिटणीस बखरमुळं संभाजी राजांची फार बदनामी झाली, ही वस्तुस्थिती आहे. फार कशाला, आपण फार सातवाहन काळापर्यंत जाऊ. सातवाहनांबद्दल सारी पुराणं ते शूद्रवंशी होते एवढं ठासून सांगत असताना वावी मिराशी असतील, अजय मित्र शास्त्री असतील, केवळ त्यांना ब्राह्मण ठरवायचं म्हणून ते एक बम्मन या शब्दावरनं त्यांना ब्राह्मण ठरवायचा प्रयत्न करतात. या संदर्भात केतकर काय म्हणतात हे आपण पाहायला पाहिजे. श्रीधर व्यंकटच केतकर म्हणतात, ब्राह्मणांचे वाङ्मय शिल्लक राहिले पण क्षत्रियांच्या क्रियांच्या आठवणी शिल्लक राहिल्या. त्यांचे वाङ्मय मुळी नव्हतेच, म्हणजे क्षत्रियांचे वाङ्मय नव्हतेच. क्षत्रियांची खटपट ब्राह्मणी ग्रंथांवरून किंबहुना ब्राह्मणी प्रयत्नांच्या इतिहासातूनच काढावायची आहे असं केतकर म्हणतात. आजही स्थिती अशी आहे की संदर्भ ग्रंथ जर मिळवायचे झाले तर नाईलाजाने काय होईना, ते पटोत अथवा न पटोत, त्यात बदनामी असो अथवा नसो, परंतु ते संदर्भ आज वापरावेच लागतात. मग मला असं म्हणायचं याच्यामध्ये की आज आपल्याला इतिहास लिहिताना संदर्भ साधनांची कमतरता असताना आज असंख्य संदर्भ साधनं अजून शोधायची नाहीत. खुद्द संभाजी महाराजांचं पूर्ण संशोधन झालेलं नाही. इंग्रजीमध्ये हजारो ग्रंथ आहेत, त्यातल्या अनेक ग्रंथांमध्ये आजही संभाजी राजांची प्रतिमा अत्यंत विपर्यस्त आणि चुकीची रंगवली गेलेली आहे. मला असं म्हणायचं आहे की आपण महाराष्ट्राने जर बदनामी झालेली आहे त्याच्यावर सारखी भुई धोपटत न बसता ती बदनामी दूर करणारे ग्रंथ निर्माण करून सर्व भाषांमध्ये पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या ऐवजी आपण काय करतोय, कोणीतरी एक व्यक्ती किंवा एखादा समाज फक्त डोळ्यासमोर ठेवतोय आणि फक्त त्याला द्वेषपूर्ण बुद्धीने त्याला ठोकायचं, फक्त एवढंच आपल्या मनामध्ये आहे. मला असं वाटतं की यामुळे समाज पुढे जात नाही, इतिहासही पुढे जात नाही. आज प्रश्न असा पडतोय की महापुरुषांवर लिहायचं की नाही, कारण कोण एखादा शब्द उचलेल, आधी मागे दुसरे कोणते तरी शब्द लावेल आणि मग म्हणेल की बदनामी झाली. असं जर होणार असेल तर मला असं वाटतं की इतिहास कसा पुढे जायचा, प्रश्न तो आहे. प्रश्न हा इथे कोणा व्यक्तीचा किंवा संभाजी ब्रिगेडचा किंवा कोणाचा ब्राह्मणांचाही नाही आहे. प्रश्न माझ्या मते फक्त इतिहास पुढे जाणार तर तो कसा जाणार, या पद्धतीने आपण काय विचार करणार आहोत, आपली व्हिजन काय आहे, आपला दृष्टिकोन काय आहे याबद्दल आहे. या संदर्भात बिलकुल आव्हाड साहेब, खरं म्हणजे आव्हाड साहेब, कदाचित मी कालही तुम्हाला विचारलं होतं, काल उज्ज्वल खूप धवल मोठी चरित्र चर्चा आपण केली होती. सोनवणे जे म्हणतात की इतिहास जर तुम्हाला खरा इतिहास पुढे न्यायचा असेल तर आपली स्वतःची काहीतरी जबाबदारी आहे. तसं मी तुम्हाला काल विचारलं होतं की तुम्ही कोर्टात का नाही गेलात. आणि दुसरं एक महत्त्वाचा मूळ जो कालचा चर्चेचा मूळ गाभा होता की सरकारची जबाबदारी असते, सरकारचं हे काम असतं की जर चुकीचं असेल तर त्याला दुरुस्त करायचं. जसं आज सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला आहे. मला गांधी भेटले या विषयासंदर्भात एका कवितेमध्ये महात्मा गांधी यांच्या संदर्भात जे लिहिलं होतं,
कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की अभिव्यक्ती मांडताना कुणाची बदनामी होईल महापुरुषांची ती टाळली पाहिजे, अशा प्रकारचं ते निर्णय आहे, आदेश आहे. संजय सोनवणे जे म्हणतात त्यामध्ये तथ्य आहे ना आव्हाड साहेब, तुम्ही ऐकलं संजय सोनवणे काय म्हणतात ते? मला खरं तर संजय सोनवणेंचं कौतुक एकाच गोष्टी करायचं आहे की त्यांनी एक चांगलं वाक्य महाराष्ट्रात दिलं की कादंबरी म्हणजे इतिहास नाही, आणि हे कृपया त्यांनी पुरंदरांना जाऊन सांगावं आणि महाराष्ट्राला सांगावं की ती पुरंदरांची कादंबरी आहे. म्हणजे आम्हाला बरं वाटेल. दुसरी गोष्ट की अनेक इतिहास तज्ज्ञांनी, जगभरातल्या इतिहास तज्ज्ञांनी हिस्ट्री म्हणजे काय, हाऊ टू रीड हिस्ट्री आणि हु इज अ हिस्टोरियन ह्याच्याबद्दल काही लिखित नियम आहेत, म्हणजे जे गेले 1000-2000 वर्ष चालवलेत. एक तर पहिली गोष्ट म्हणजे इतिहासाने आजच्या भाष्यकारांनी, इतिहासामध्ये घडलेली गोष्ट आणि आजच्या भाष्यकारांनी असं कुठलंही भाष्य करता कामा नये ज्याच्यामुळे समाजात अस्वस्थता येईल. कारण का शेवटी त्या पुरुषांबद्दल प्रचंड आदर असलेली माणसं आजच्या पिढीत काम करत असतात, आजच्या पिढीत त्यांचं अस्तित्व असतं आणि तेच सगळं पुढे जात असतं. की कुठलंही नरेशन, कुठलंही भाष्य हे जेव्हा आपण आज करतो तेव्हा त्या संदर्भातील झालेले संशोधनं, त्याच्यातील मूळ भाष्य, त्याच्यानंतर झालेलं संशोधन हे सगळं तपासणे. जसं सोनवणे म्हणत असं की हिस्ट्री इज नेवर स्टॅटिक, हिस्ट्री मूव्ज अहेड अकॉर्डिंग टू टाईम. असं आहे की 1600 म्हणजे सभासदांनी लिहिलेली, कृष्णाजी आनंद सभासदांनी लिहिलेली 1696 मधली बखर आणि आजची 1996 मधली एखादी गोष्ट, ह्याच्यामध्ये खूप स्थित्यांतरी घडली, खूप शोध लागले आणि त्या शोधातनं इतिहास पुढे जातो आहे. पण ते करत असताना आमचं म्हणणं एवढंच आहे, जे गवी पवारांनी सांगितलं की आज आम्ही बोलायला लागलो, आज आम्ही त्याच्यावर चर्चा करायला लागले. आठवले तुमच्यासारखा एखादा माणूस जय महाराष्ट्रावरती प्रयत्नपूर्वक ही चर्चा घडवून आणतोय. हा एक बौद्धिक वाद ज्याच्यातनं चांगलं घडणार, याच्यातनं वाईट काहीच घडणार नाही. एक मनातनं सोनवणे साहेब काढून टाका की आव्हाड साहेब, नाही आव्हाड साहेब, तुम्ही मुद्दा मांडताना नाही, आव्हाड साहेब बोलू द्या, आव्हाड मला आठवले साहेब मला बोलू द्या ना. बरं ठीक आहे, आठवले साहेब मला बोलू द्या बोला ना. बोला. असं की ह्या पत्रामध्ये मी सुरुवातीचे 2 पॅरेग्राफ जे मी पुरंदरे साहेबांना लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये मी स्पष्ट म्हटलेलं आहे की इतिहास आणि इतिहासकार काय असं जगातल्या इतिहास तज्ज्ञांनी लिहून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये काही पॅरामीटर्स दिलेले आहेत, काही परिमाण दिले आहेत की तुम्ही काय इतिहास कसा लावाल, कसा शोधाल आणि त्याचे नरेशन्स कसे शोधाल. असं आहे की तुम्ही कुंतीचा उल्लेख करता आणि त्याचा दाखला देताना चित्रगुप्ताचं नाव घेता. अहो पण चित्रगुप्ताने जे लिहून ठेवलं 300 वर्षाच्या प्रवासानंतर कुठल्याही इतिहासकाराने त्याचं नातर भाष्य केलं ना, तर त्याच्यावर समर्थन केलं. आणि ज्या चित्रगुप्ताचं तुम्ही नाव घेता की त्यांनी सांगितलं, चित्रगुप्ताने आपल्या बखरीमध्ये पान क्रमांक 23 वरती लिहून ठेवलेलं आहे की मासाहेब प्रतापगडावरती भेटल्या आणि प्रतापगडावरती शिवाजी महाराजांना सांगितलं. अहो मूळ संदर्भ चुकला ना चित्रगुप्ताचा. अनेक इतिहासकारांनी, तुमच्या सगळ्या इतिहासकारांनी लिहून ठेवलंय की मासाहेब जेव्हा अफजल खानाची वध झाला तेव्हा मासाहेब राजगडावर होता. मग तुम्ही आधीचा चुकलेला संदर्भ लक्षात न घेता केवळ ह्या संदर्भ बरोबर उचललात की मासाहेबांना कुंती व्हायचं होतं. असं आहे की शेवटी माझी आई होती. या मातीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला ती तिची आई वाटते. आणि तुम्ही जसं कोकाटे सर म्हणाले तसं तुम्ही स्त्रियांची बदनामी करता, तुमच्या आया बहिणींची बदनामी होत नाही का? त्यांच्या पोटची पोरं आहोत ना आम्ही. ठीक आहे आव्हाड साहेब, मी या सगळ्या याच मुद्द्यावर मी पुन्हा सोनवणे यांच्याकडे जाणार आहे. खूप महत्त्वाची चर्चा आहे आणि हे मी पुन्हा संजय सोनवणे यांच्याकडे जाण्याच्या आधी मी पुन्हा एक मुद्दा, छोटासा मुद्दा घेऊन जितेंद्र आव्हाड यांच्याकडे जातो. जितेंद्र आव्हाड साहेब, आज जो सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे महात्मा गांधींच्या कवितेसंदर्भात, आता मला एक प्रश्न पडतो की नथुराम गोडसे आणि महात्मा गांधी असा जो वाद आहे, तर त्याच्यामध्ये महात्मा गांधींचीही बदनामी करण्याचा प्रयत्न अनेक स्तरातून होतो आहे, अशा प्रकारचा आरोप अनेक वेळा केला जातो. काँग्रेसची करतात, राष्ट्रवादी काँग्रेसची करतात. मला हे सांगा की तुम्ही महात्मा गांधीची बदनामी होते म्हणून जसं पुरंदरेंच्या विरोधात तुम्ही मोहीम उघडली किंवा तुम्ही तुमचे विचार मांडताय, मोहीम म्हणणार नाही मी त्याला, पण ते महात्मा गांधीच्या संदर्भात का करताना दिसत नाही? पुरंदरे हे सॉफ्ट टार्गेट आहे, ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना सॉफ्ट टार्गेट म्हणून पाहिलं जातं. आठवले तुम्ही जितेंद्र आव्हाडला ओळखलाच नाही, तुम्हाला जितेंद्र आव्हाडची माहिती नाही. नाही, मी ओळखलंय, महाराष्ट्राला कळू द्या. आव्हाड साहेब, महाराष्ट्राला कळू द्या.
नाही मला सांगा सातत्याने नव्हतो, मग नाही तुम्ही आज माहिती- नाही मला सांगा आठवले आता ऐका माझं. हा. आठवले तुम्ही माझी तपासणी करून मला कोणाचा विरोधक ठरवू नका. मी नथुराम बोलतो हे नाटक आजपर्यंत गडकरी रंगायतनला होऊ शकलं नाही. त्याचं कारण एकमेव आणि एकमेव की जितेंद्र आव्हाड प्राण गेला तरी बेहत्तर ते नाटक होऊ देत नाही. आणि त्याच्यासाठी त्या विनय आपटे आता बिचारे गेले, त्यांचे माझे अत्यंत मैत्रीपूर्व संबंध होते, पण मित्र असून पण मी त्याला सांगितलं की मी नथुराम बोलतोय हे एका खुन्याचं उदात्तीकरण करताय. आणि ते उदात्तीकरण महाराष्ट्राला घातक आहे. एक तर महाराष्ट्र त्या नथुरामामुळे बदनाम झाला. म्हणजे या देशातला पहिला अतिरेकी स्वातंत्र्यानंतर कोण, तर तो नथुराम हे म्हणण्याचं हिंमत जितेंद्र आव्हाडने दाखवलं. तुम्ही जितेंद्र आव्हाडला असं कधीही सांगू नका. पण आव्हाड हे मला साहेब विचार आव्हाड पटत साहेब नाही. पनवेलमध्ये नथुराम गोडसेचा कार्यक्रम होता, तिथे मला जितेंद्र आव्हाड दिसले नाही ना. अहो तिथे विधानसभेमध्ये एक दिवस विधानसभाचं सभागृह बंद झालं आणि त्या मुद्द्यावरती मला सभागृहाच्या बाहेर काढला, एक दिवस सस्पेंड केला. आणि त्या सरकारने आम्हाला सांगितलेलं की आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, त्यांना अटक करू. पण हे सरकार सनातन धर्माला पाठिंबा देणारं सरकार आहे आणि म्हणून आजपर्यंत कारवाई झालेली नाही. म्हणून आमचे मुद्दे आम्ही मांडणं सोडत नाही, आम्ही आमचे मुद्दे मांडणार. आणि म्हणून मी कालच्या पण सत्रात सांगितलं की त्या शरद पोंक्षेंना असं वाटतं की ते स्वतःच नथुराम गोडसे आहेत. असं आहे की नथुराम गोडसे हा महाराष्ट्राच्या मातीला आणि महाराष्ट्राच्या भविष्याला लागलेला कलंक आहे. आणि हा कलंक महाराष्ट्र कधीच पुसू शकत नाही. जेव्हा जेव्हा महात्मा गांधीचं नाव निघेल तेव्हा तेव्हा नथुरामाचं नाव निघेल. आणि हा नथुराम कुठे जन्मला, तर ज्या मातीत शिवाजी जन्मला त्याच मातीत हा नथुराम जन्मला. हे आमच्या भविष्यातला आमच्या हातावर कुठला डाग आहे हा आम्हाला कधी पुसता येईल, कधीच पुसता येणार नाही. असा काळा डाग हा नथुराम आमच्या माथी लावून गेलाय. त्यामुळे आम्ही विरोध केला नाही, बिले नाही. पुरंदरे सॉफ्ट, पुरंदरे सॉफ्ट टार्गेट, पुरंदरेसारखा हार्ड टार्गेट नाही. म्हणजे प्रत्येकाला इतिहास शिवाजी म्हणजे पुरंदरे असंच वाटतंय. अहो आम्ही कमीत कमी हिंमत तरी दाखवतोय बोलायची, आम्ही 2-4 जण. नाही तर बोलायला तर माणसं घाबरतायत. अहो असं आहे की जे सोनवणी सांगतं की कादंबरी म्हणजे इतिहास नाही, ते सोनवणींना माझी विनंती आहे की जाऊन चला कोकाटेजी, तुम्ही मला हे सांगा की महात्मा गांधीची एवढी बदनामी झाली नाही, तुम्ही ते म्हणजे इतिहास चुकीचा लिहिला, बाबासाहेब पुरंदरे हा जो विषय घेऊन चालला, मला कुठे संभाजी ब्रिगेड दिसलं नाही हो महात्मा गांधीच्या संदर्भात. आमची भूमिका सातत्याने ही राहिलेली आहे की जगातल्या कुठल्याच महापुरुषाची बदनामी होऊ नये. अगदी ब्राह्मण स्त्रियांची, ब्राह्मण पुरुषाची, ब्राह्मणांची सुद्धा चारित्रहनन होऊ नये या मताचे आम्ही आहोत. आता जे आपण म्हणालात की पुरंदरे सॉफ्ट टार्गेट आहे, पुरंदरेची इतकी दहशत आहे महाराष्ट्रामध्ये की अनेक बहुजन समाजातील नेते, मराठा समाजातील नेते आम्हाला खाजगीत सांगतात की तुम्ही जितेंद्र आव्हाड, संभाजी भगत जे काही लढत आहात ते योग्य आहे. पण एकमेव महाराष्ट्रातील नेता जर पाहिलं तर जितेंद्र आव्हाड आवाज उठवतात, पण एकही बहुजन समाजातील नेता पुरंदरेच्या विरोधात आवाज उठवत नाही. म्हणजे ही पुरंदरेची किती मोठी दहशत आहे. म्हणजे आपण अजून एक म्हणालात की सगळे ब्राह्मण वाईट नसतात, अगदी बरोबर आहे, सगळे ब्राह्मण वाईट नसतात. पण एक तरी चांगला ब्राह्मण, पुरोगामी ब्राह्मण आला का पुढं पुरंदरेंना पुरस्कार देऊ नये म्हणून? एकही पुरोगामी किंवा चांगला ब्राह्मण का समोर येत नाही? ज्या पुरंदरेने विकृत इतिहास लिहिला, म्हणजे शिवरायांची बदनामी होऊ नये, बाबासाहेबांची बदनामी होऊ नये, गांधीजीची देखील बदनामी होऊ नये, ही आमची भूमिका आहे. आणि जे जे बदनामी करतात त्या बदनामीच्या विरोधात आम्ही सातत्याने आवाज उठवणार. आता या ठिकाणी संभाजी भगत यांनी अत्यंत महत्वाचा एक मुद्दा मांडलेला आहे, फिलॉसॉफिकल मुद्दा मांडलेला आहे की बदनामी का होते. शैक्षणिक मानसशास्त्र असं सांगतं की सर्वात महत्वाची बाब काय असते बौद्धिक विकासासाठी, सांस्कृतिक विकासासाठी किंवा मानसिक विकासासाठी, ती म्हणजे प्रेरणा. प्रेरणा जर का बदनाम केली, प्रेरणा पुरुष जर का बदनाम केलं तर आपोआप ज्या प्रेरणा घेऊन समाजाची बौद्धिक किंवा मानसिक वाढ होत असते ती वाढ खुंटते. म्हणजे तो समाज उद्ध्वस्त करण्यासाठी महापुरुषांची बदनामी, चारित्र्यहनन केलं जातं. आणि एकदा जर का महापुरुष बदनाम झाला तर त्याला नेनिवेट टाकलं जातं, म्हणजे सबकॉन्शियस माइंड मध्ये टाकलं जातं. आणि मग त्या सबकॉन्शियस माइंड मधून किंवा नेनिवेतून महापुरुषाला काढणारी आधुनिक यंत्रणा, आधुनिक संशोधन पद्धती आपल्याकडे झालेली नाही. जी कॉम्रेड शरद पाटलांनी जाणीव, नेणीव, अन्वेषी तर्कशास्त्र पद्धत, ज्याला डायलेक्टिकल लॉजिक असं म्हटलं जातं, ती कॉम्रेड शरद पाटलांनी डेव्हलप केलेली आहे. म्हणून शूर्पणखा असेल,
आपले अनेक महापुरुष आहेत, बुद्ध आहेत, महावीर आहेत, संत रोहिदास, संत नामदेव, संत तुकाराम, चक्रधर, बसवेश्वर, फुले, शाहू, आंबेडकर या सर्व महापुरुषांना ब्राह्मणांनी बदनाम केलेलं आहे. अँटोनियो ग्रामची काय म्हणतो, एखादा छोटा समूह ज्यावेळेस मोठ्या समूहावरती राज्य करू इच्छितो त्यावेळेस काय करतो तर त्यांचा इतिहास बदनाम करतो. रामदास दादूजी कोणते शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, पण ते गुरु म्हणून सांगितले की आपोआप ठीक आहे. सगळ्या बहुजन समाजावरती ब्राह्मणाचं वर्चस्व अबाधित राहतं. ठीक पण त्यांचं गुरुवर भागलं नाही. ठीक आहे, ठीक पुढं आहे. वडील नाही, एक मिनिट घेतो. हा. पुढं वडील म्हणून सांगायचा उद्देश काय, एकच मिनिट. वडील म्हणून सांगायचा उद्देश काय, न्यायमूर्ती पी.बी. सावंतांनी याचं विश्लेषण केलेलं आहे की ब्राह्मणांचं असं मत आहे की बहुजन समाजातून कोणी शूर, पराक्रमी, बुद्धिमान, कर्तृत्ववान महापुरुष झाला तर तो ब्राह्मणांच्या वीर्यापासूनच जन्माला येतो. असं दास विश्राम धाम मध्ये देखील लिहिलेलं आहे. अन्य याती जन्माला महान त्याचे वीर्य जाणावे ब्राह्मण. म्हणजे तर ठीक आहे. बहुजन नाही, कोकाटेजी, समाजाला नाही, आज ठीक आहे. नाउमेद करणं, नाही त्यांना कोकाटेजी, स्पर्धेतून ठीक बाद आहे, ठीक करणं. आहे, ठीक आहे. कोकाटेजी, माझा एक खूप साधा प्रश्न आहे. मी पत्रकार जरी असलो तरी मी खूप साधा माणूस आहे. मला हे सांगा की तुम्ही हे सगळे दाखले देत असताना, म्हणजे मनुस्मृतीपासून वेदांपर्यंत हे सगळे दाखले तुम्ही देता, पण हे दाखले देत असताना आत्ताची जी पिढी आहे, आत्ताच्या पिढीला आवश्यक असे, म्हणजे त्यांची मेंटॅलिटी काय आहे त्या दृष्टीने तुम्ही का पुढे जात नाही? तुम्ही सगळे दाखले जुने देताय, ठीक आहे. म्हणजे एखाद्या शत्रूचा पाडाव करायचा असेल तर त्या शत्रूच्या संदर्भात संपूर्ण माहिती, जसं मी म्हटलं की पुरंदरेंना तुम्ही महाराष्ट्र पुस्तक देऊ नये म्हणून तुम्ही कोर्टात गेलं पाहिजे, किंवा त्यांचे दाखले कसे चुकीचे आहेत हे तुम्ही सिद्ध करून दाखवले पाहिजे. पण तुम्ही ब्राह्मण द्वेष जो दाखवताय तुमच्या कृतीतून, म्हणजे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते असतील, जे काय असेल, त्याच्यातून ब्राह्मण द्वेषच पुढे येतोय. वस्तुस्थिती तुम्ही म्हणजे फाईटच करत नाहीये. सत्य कथन, खरं सांगणं, खरं बोलणं, इतिहासाचं प्रबोधन करणं म्हणजे द्वेष नव्हे. सत्य प्रबोधन म्हणजे द्वेष नव्हे. ही विचाराची लढाई आहे, वैचारिक लढाई आहे. एका बाजूला ब्राह्मण वर्गाने बहुजन समाजाचा इतिहास बदनाम केला. ठीक आहे, जे सत्य आहे ते तुम्ही मांडताय. चला ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, सत्य ते मांडतात. मी सोनवणे यांच्याकडे जातो. जमी थांबा जरा, कारण खूप महत्वाची चर्चा सुरू आहे. सोनवणेजी, कुंतीच्या संदर्भात जो संदर्भ आहे, तुम्ही पुस्तक वाचलेलं आहे बाबासाहेब पुरंदरे यांचं, आणि माझंही मत आहे की जर चुकीचा इतिहास ज्यांनी लिहिला असेल, एवढा मोठा पुरस्कार देणं अत्यंत अयोग्य आहे. हे माझं पत्रकार म्हणूनही मत आहे, एक व्यक्ती म्हणूनही मत आहे. मग असं जे उल्लेख आहे, हे नेमके काय उल्लेख आहे? कुणबिनी संदर्भात तुम्ही जो खुलासा केलाय, तुम्ही आव्हाड यांच्या पत्रावर जे काय तुमचा खुलासा आहे सोनवणी, तो तुम्ही ब्लॉगमध्ये लिहिलाय. कुंतींच्या संदर्भात काय खुलासा आहे तुमच्याकडे? होय, पहिली गोष्ट मी यांना आव्हाड सरांना सांगू इच्छितो की पुरंदरेंचा माझा कसलाही परिचय नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की त्यांना पुरस्कार द्यावा न द्यावा, पुरस्कार द्यायचा कोणाला हा राज्य शासनाचा प्रश्न आहे, घ्यायचा की नाही घ्यायचा हा पुरंदरेंचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये आपला कसलाही रोल नाही. तिसरी गोष्ट अशी की वर्तमानातल्या संदर्भ आपण जे असतात, वर्तमानातले संदर्भ आपण इतिहासावर कितपत लादावेत याचं भान आपल्या विचारवंतांना, सामाजिक विचारवंतांना असलं पाहिजे. आता ते विधान जे आहे ते त्याच्यामध्ये विदुला, द्रौपदी वगैरे सगळ्यांची नावं घेऊन भीम अर्जुनासारखी मुलं व्हावीत या संदर्भात कुंतीचा उल्लेख आलेला आहे. मला असं वाटतं की आता अलीकडेच बघा, वर्तमानातच करण अर्जुन नावाचा चित्रपट आला होता. म्हणजे अजूनही समाजमनामध्ये कुंतीने काहीतरी पाप केलं होतं किंवा व्यभिचार केला होता असं काही लोकांना वाटत नाही. पहिली गोष्ट अशी की आपल्याला ते मात्र समजतं की कुंतीला जी मुलं झाली ती काही अशी दैवी वरदानाने होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आपण आजचे संदर्भ, आजची संशोधनं, आजचं विज्ञान हे आपण त्या काळात 16व्या शतकावर, 15व्या शतकावर किंवा त्याच्याही पूर्वीच्या काळावर जाऊन जर आपण लादायला लागलो आणि मग तसे अर्थ जर काढायला लागलो तर मला असं वाटतं की असं परिस्थिती येईल की मग पुन्हा मी मगाशीच म्हटलं तसं की तुम्ही मग लिहायचं काय, लिहायचं कसं, वर्तमानाचे संदर्भ आपण लादू शकत नाही. मी जर महाभारतावर लिहित असेल, मान्य विधायक लिहायला पाहिजे, चांगलं लिहायला पाहिजे. परंतु जसं जसं आपण पुरातन काळात जातो, कोणत्या शब्दाचा कोणत्या काळात कसा अर्थ होत होता, असुर शब्दाचं घेऊ, असुर शब्दाचा अत्यंत चांगला अर्थ होता, प्राणवान वीर्यवान म्हणजे असुर. परंतु आज त्याचा अर्थ काय होतो, राक्षस असा अर्थ होतो, दुष्ट असा अर्थ होतो. म्हणजे कादोगामध्ये शब्दांचे सुद्धा अर्थ बदलत जातात, याचं भान आपण विचारवंतांनी ठेवलं पाहिजे. ठीक आहे. तिसरी गोष्ट अशी, आपण महात्मा गांधींबद्दल
गांधींबद्दल जे बोललात, महात्मा गांधींबद्दल एक सेकंड, बदनामीची मोहीम हे सावरकरवादी किंवा काही संघवादी हे सातत्याने चालवत आलेले आहेत. पण ते जेवढी बदनामी करतात तेवढेच काही बहुजनीय चळवळीच्या संघटना मोहनदास करमचंद गांधी असं लिहून त्यांची जी हेटाळणी करत असतात, ही वस्तुस्थिती आहे. हे सोशल मीडियापासून लिखित स्वरूपात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे आम्ही केली तरी बदनामी नाही, तुम्ही करणार ती सगळी बदनामी. आपल्याला सगळ्यांनी शहाणं कधी होणार? आपण माझा पुन्हा तोच प्रश्न आहे की आपण सगळ्यांनी शहाणं होण्याची गरज आहे, समविचारी विचार करण्याची गरज आहे. प्रत्येकाचे विचार स्वतंत्र असू शकतात, ते स्वातंत्र्य आहेच, परंतु आपण बदनामी करायची का? ठीक आहे. नाही, कोकाटे थांबा. आव्हाड साहेबांना आव्हाड साहेब बोला. नाही ठीक आहे, सगळ्यांना बोलायचं आहे. आव्हाड साहेब, मी क्रमाक्रमाने येतो. आव्हाड साहेब बोला. मला खरंच सोनवणे जे बोलतात ते खूप पटतंय. त्यांचं जे म्हणणं आहे की वर्तमान म्हणजे जुने संदर्भ काढून वर्तमानाचा इतिहास लिहू नये, आणि म्हणजे तिथे काय विचार करत होते ते तुम्ही आज विचार करू नका, त्यांनी मला सांगितलंय. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे, शिवाजी महाराजांना किंवा कुंतींना, आपल्या मासाहेबांना कुंती कोण होती आणि काय घडलं ते माहीत नव्हतं? म्हणजे त्यांनी महाभारत वाटलं नव्हतं किंवा त्यांना कोणी शिकवलं नव्हतं? अहो, त्यांना तेव्हाही कुंती माहिती होती. जी कुंती त्या काळात त्या लोकांना माहिती होती तीच कुंती आजच्या काळात आम्हाला माहिती आहे. कुंतीमध्ये काही फरक पडला नाही, दुर्वासमध्ये फरक पडला नाही, आणि त्याच्या आशीर्वादामध्ये फरक पडलेला नाही. आणि मुलगा कसा जन्माला येतो, मुलगी कशी जन्माला येते, ही जेव्हापासून मानवाची निर्मिती झाली तेव्हापासून सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यात आडपडदा काही नाहीये. म्हणजे तुम्ही काय सांगताय आम्हाला सोनवणे साहेब? तुम्ही कॉन्ट्रॅक्टरी स्टेटमेंट करू नका. इट इज अ बायोलॉजिकल ट्रूथ. हे जैविक ज्ञानात सत्य आहे की मुलगा मुलगी जन्माला घालण्यासाठी दोन स्त्री ठीक पुरुषांचा आहे. संबंध मी येणं संभाजी गरजेचं भगत आहे. यांच्याकडे तो. संभाजी, आणि हे सोनवणे काय जे म्हणतात की स्तुतीला म्हणजे वर्तमानातले काही शिवाजीला दाखले जे माहित आहेत ते होतं, तुम्ही शिवाजी इतिहासाला महाराजांना जोडू माहित नका. होतं. हे असं काहीतरी संदर्भहीन महाराष्ट्राला सांगू नका. जितेंद्र आव्हाड, वर्तमानातले दाखले इतिहासाला लावू नका. इतिहास मुळात लिहावा कसा किंवा वाचावा कसा या संदर्भामधलं खूप शिक्षण, साक्षरता, इतिहासासंदर्भामधली साक्षरता या समाजाची नाही मुळात. कारण आपल्याकडे कसं होतं की नैतिकतेतून इतिहास आपण शिकतो, आपण भौतिकतेतून इतिहास शिकत नाही. म्हणून इतिहासाचं विश्लेषण हे भौतिकतेतून झालं पाहिजे. कुंतीच्या संदर्भामध्ये किंवा महाभारताच्या संदर्भामध्ये ते एक महाकाव्य आहे, त्या महाकाव्यामध्ये ते कॅरेक्टर्स आहेत, पण त्याचा त्या काळातल्या रिॲलिटीशी संबंध आहे. त्या मिथचा त्या काळातल्या रिॲलिटीशी संबंध असतो. तो संबंध लावण्याची ताकद आपल्या समाजामध्ये इतिहासाबद्दलची साक्षरता नसल्यामुळे होते आहे. आणि या सगळ्या गोष्टी सांस्कृतिक युद्धामध्ये जो ज्ञानसत्ता ज्यांच्या हातात आहे, ज्यांच्या हातात ज्ञानसत्ता आहे, ते वापरतात आणि ज्ञानसत्तेपासून वंचित असलेल्या लोकांवर तो इतिहास लादतात, त्यांची मूल्यव्यवस्था लादतात. म्हणून काय केलं पाहिजे की श्रीमंत कोकाटे असतील, सोनवणे असतील, आमचं काय म्हणणं आहे, माझं म्हणणं स्पष्ट आहे की इथून पुढे आपण इतिहासाची साक्षरता नावाची गोष्ट जी आहे ती मोठ्या प्रमाणात केली पाहिजे. जोपर्यंत आपण माणसाला नुसतं साक्षर करून चालणार नाही, आपल्या इतिहासाबद्दल आपण सजग असलं पाहिजे. आणि तो कसा वाचावा, कसा, कारण काय ठीक आहे, इतिहास कसा वाचावा. आता समजा महापुरुषांच्या बाबतीमध्ये म्हणतात की बाबा काय, मला वाटतं चिकित्सा झाली पाहिजे, चिकित्सा झालीच पाहिजे, चिकित्सेशिवाय नाही, चिकित्सा झाली पाहिजे, पण त्याचं एक तंत्र आहे, ती सायंटिफिक पद्धतीने झाली पाहिजे. कारण आपण धर्मचिकित्सा मानतो, धर्मचिकित्सा करताना आपण सायंटिफिक पद्धतीने नाही केली तर भावना दुखावतील. पण जर आपण चिकित्सा नाही केली तर पुढे समाज जाणार कसा? चिरंतन नसतं ना.